नमस्कार मित्रांनो. हे आपलं शेत आहे. हे 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 आपलं जुनं घर आहे. आता इथं कोणी राहत नाही, पण बांधून ठेवलेलं आहे त्यावेळेस. हे इथं काही जांभळीची झाडं आहे, काही चारा आहे, गिरणी गवत. त्यामध्ये जांभळी झाडं लावलेत आणि इथं थोडी मका केली. आणि या मोकळ्यावर आम्हाला कांदे करायचे, त्या वावरात ह्या वावरात. अशा प्रकारे इथं जनावरांसाठी मका केली, हे तुम्ही बघू शकता. आणि हे आमचे जांभळीचं बाग आहे, जांभळाचे झाड. याला खूप सारे जांभळं येत असतात दरवर्षी. आणि याच्या खाली आपला आंब्याचा पण बाग आहे. जवळजवळ 200-250 झाडं आपले आंब्याचे आहेत. आणि आज आपण इथं पाणी भरण्यासाठी आलो होतो. हा आपला आंब्याचा बाग आहे, बघू शकता तुम्ही. याला दरवर्षी भरपूर आंबे येतात आणि हा विकतो आम्ही आंब्याचा बाग. आज आपण रोपाला पाणी भरलं आलो आहे, कांदे लावायचेत ना, त्यासाठी रोप टाकलंय. ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. तर आपला आंब्याचा बाग आहे, आपण याच्यात काहीच करत नाही सध्या. मधलं सगळे मोकळं ठेवलं आहे, कारण की झाडाच्या सावलीमुळं काहीच येत नाही ना याच्यात. त्याच्यामुळं आपण इथं काहीच नाही लावलं आहे मध्ये. जे झाडं मरून गेले तर त्यांच्या जागेवर आपण नवीन झाडं बसवलेत, तुम्ही बघू शकता. दरवर्षी आंबे आहेत, आपण चांगले आंबे लागतात त्याला. आणि विकतो आपण बाग हा. चांगले पैसे मिळतात आंब्याच्या उत्पन्नातून सुद्धा. आणि खर्च कमी असतो आंब्याच्या बागाला. जसं डाळी